तर ती बसलेली होती हॉस्पिटलच्या बेडमध्ये आणि पायावर मांडीवर आणि पाय तिचे बर्फाच्या बादलीत बर्फ टाकला होता, त्या बादलीत ती बुडवून बसली होती. मी तिला विचारलं की का तू असं हे करतेस? तर ती म्हणली की मला हे असं बसल्यावर आणि असं बर्फाचं हे घेतल्यानंतर एक अर्धा तास मी असं केलं तर निदान 2 तास झोप लागते. तर तिला ह्या लक्षणांवरनं मी एक होमिओपॅथिक औषध दिलं. त्या दिवशी संध्याकाळी औषध दिलं असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला तिच्या आईचा फोन आला आणि ती म्हणली की अहो डॉक्टर काय दिलं तुम्ही? मी म्हणलं काय झालं काय आईला? तर ती म्हणली अहो इतकी शांत ती झोपली, तुम्ही औषधं दिल्यात, 2च डोस आम्ही दिले, संध्याकाळी 1 आणि रात्रीचा 1, आणि ती शांत झोपली आणि तिची आग बीग सगळी कमी झाली. साधारण 42 वय तिचं होतं आणि ती कन्सीव्ह होत नव्हती आणि तिला मल्टिपल प्रॉब्लेम्स होते. तर ह्या प्रकारचा अप्रोच आम्ही घेतल्यानंतर IVF फेलियर्स वगैरे असूनसुद्धा तिचं सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आले, ती कन्सीव्ह करू शकली आणि तिला आता एक साधारण 1.5 वर्षाचं बाळ आहे. सन 1992 एक तरुण डॉक्टरने घेतला थोडा वेगळा मार्ग, जिथं प्रत्येक औषधाच्या थेंबात विज्ञानासोबत एक कथा होती. अनेक ठिकाणी अपयश आल्यावर शेवटची आशा घेऊन येणारे रुग्ण. पुण्यातील पहिलं होमिओपॅथी आणि योगा सेंटर, 30+ वर्षांचा अनुभव, असंख्य रुग्णांच्या आयुष्यात झालेला बदल आणि उपचारामधील विश्वासाची ताकद. स्वागत आहे अ बिट डिफरंट पॉडकास्टमध्ये, जिथं होमिओपॅथी, हिलिंग आणि मनाला भिडणाऱ्या गप्पा एकत्र येतात. मी आहे तुमचा होस्ट धनेश कुलकर्णी आणि आज आपण डॉक्टर तलवळकर यांच्यासोबत चालणार आहोत अशा वाटेवर जिथं औषध फक्त उपचार करत नाहीत तर जीवनाला नवा अर्थ देतात. सो तुमचा 30 वर्षांचा जो 1992 पासूनचा जो आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे होमिओपॅथीमध्ये, त्याच्याबद्दल काही सांगा. हो, तर साधारण 1992 पासून मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतोय आणि मूळतः मी नीरा इथे, म्हणजे इथून एक साधारण 80 किलोमीटर एक खेडेगाव आहे, तिथे मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस चालू केली. आणि सुरुवातीच्या काळात अर्थात तिथे जनरल प्रॅक्टिसच, कारण माझे आई वडील दोघंही डॉक्टर असल्यामुळे त्यांना मी जॉईन केलं. मी कधी शिक्षण वगैरे सगळं पुण्यात झालं, त्याच्यानंतर डॉक्टर झाल्यावरच मी त्यांच्या तिथे गेलो. पण होमिओपॅथीमधलं जे ट्रेनिंग आहे आणि त्याचा वापर मला खरं तर तिथे खूप चांगला करता आला. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की आमच्याकडे, म्हणजे माझी आई गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे आणि त्या पुरंदर तालुक्यात खूप त्या काळात त्या एकट्याच होत्या, तर खूप सारे पेशंट आमच्याकडे यायचे, म्हणजे बाळंतपणासाठी आणि हे. तर अशाच एकदा आई जेव्हा तिथे नव्हत्या, एक पेशंट माझ्याकडे आली आणि आईचा माझा स्वभाव असा होता की शी ऑलवेज हॅड दॅट अप्रोच ऑफ इंटिग्रेटिंग मल्टिपल थिंग्स, की कसं काही करून आपल्या पेशंटला बरं वाटलं पाहिजे, त्याच्या वेदना कमी झाल्या पाहिजेत, त्याचा आजार लवकरात लवकर कमी झाला पाहिजे. त्यामुळे त्यांचं होमिओपॅथीबद्दल वाचन होतं, आयुर्वेदाचा अभ्यास होता, सगळं होतं. तर त्यांनी एका पेशंटला त्यांच्या वाचनातनं होमिओपॅथिक औषध काहीतरी दिलं होतं सुलभ प्रसूतीसाठी. आणि ती पेशंटची सासू माझ्याकडे आली, तेव्हा माझ्या आई गावाला गेल्या होत्या आणि त्यांनी मला त्या सासू, म्हणजे त्या बाईंनी मला अशी विनंती केली की तुमच्या आई कुठे आहेत? त्यांनी मला काही एक औषध दिलं होतं, बारीक साबुदाण्याच्या गोळ्या, त्या द्या, कारण त्यांनी माझ्या सुनेची एकदम डिलिव्हरी चांगली झाली, नॉर्मल झाली वगैरे. तर दॅट वॉज ॲक्च्युली द टर्निंग पॉइंट, की मी असा विचार करायला लागलो की अरे आपण 5.5 वर्ष हा कोर्स केलाय, शिकलोय आणि ह्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला इथे खेडेगावात दिसतोय, की ती एक बाई जी शिकलेली पण नाहीये, जी आपल्या औषधाला साबुदाण्याच्या गोळ्या म्हणते, पण शी नोज द इम्पॅक्ट ऑफ दॅट मेडिसिन. मग तसं मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि मग प्रसूतीच्या काळात होणाऱ्या वेदना, त्या काळात होणाऱ्या समस्या, या सगळ्या गोष्टींवर मी होमिओपॅथिक औषधाद्वारे काम करायला लागलो, कारण त्या प्रकारचे पेशंट जास्ती येत होते. तर असा हा प्रवास सुरू झाला आणि नंतर हळूहळू विविध गोष्टी त्याच्यात माझी डेव्हलपमेंट होत गेली, माझा अनुभव वाढत गेला आणि तो मी पेशंट्सच्या उपचारासाठी आजही वापरतोय. सर, तुम्ही आतापर्यंत वुमन्स हेल्थ बद्दल मध्ये खूप जास्ती काम केलं आहे,
तर मग त्यांचे काय असे म्हणजे किती काय वेगळे आजार असतात की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं असं मी मानतो, की एखादी स्त्री जी आहे तिच्यावर कुटुंबाची खूप मोठी जबाबदारी असते. आणि जरी आत्ताच्या काळात स्त्रिया आता बाहेर जाऊन काम करतायत. म्हणजे पूर्वी आपण बघितलं सुरुवातीच्या काळात सुद्धा माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात फारशा बायका बाहेर जाऊन काम करणं वगैरे असं नव्हतं. पण आता खेडेगावात सुद्धा आपल्याला असं दिसतं, की जवळपासच्या एम-आय-डी-सीमध्ये किंवा शेतात तर त्या करतातच, पण एम-आय-डी-सीमध्ये किंवा मग शिकायला शहरात येऊन नोकरी करणं वगैरे. तर ह्या सगळ्याचा त्यांच्यावरती खूप अतिरिक्त ताण पडतो आणि त्याच्यामुळे उद्भवणारे आजार हे एक खूप प्रमाणात वाढत चाललेले आहेत. तर असं लक्षात येतं, की पी-सी-ओ-डीचा त्रास हल्ली वाढतोय किंवा पिरियड्समध्ये इर्रेग्युलॅरिटीज ज्या आहेत, त्या वाढत चाललेल्या आहेत. आणि हळू-हळू जसं मुलींचं शिक्षण आणि नोकरी करण्याचा कल वाढतोय, तसं त्यांचं लग्नाचं वय वगैरे सुद्धा हे जे आहे ते वाढत चाललेलं आहे. त्यामुळे होणाऱ्या समस्या ज्या इन्फर्टिलिटी आपण ज्याला म्हणतो, तर अशा प्रकारच्या समस्या खूप प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतायत आणि अशा सगळ्या समस्यांवर मी खूप जास्ती काम करतो. त्याच्यानंतर प्रसूतीच्या ज्या कंडिशन्स आहेत म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यापासनं ते डिलिव्हरी होण्यापर्यंत ह्याच्यामध्ये बरेचसे जे टप्पे आहेत त्याच्यात काही जे आजार किंवा काही जी लक्षणं असतात त्याच्यात सुद्धा खूप प्रभावी होमिओपॅथिक औषधं आहेत. तर अशा सगळ्या समस्यांवर आपण काम करतो. अलीकडे ॲडिनोमायोसिस किंवा एंडोमेट्रियोसिस अशी एक हा आजार एक खूप वाढत चाललाय. त्याच्यामध्ये काय होतं, की स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेला खूप जास्ती ब्लीडिंग होणं किंवा पेन होणं, वेदना होणं आणि आतमध्ये ॲडिजन्स किंवा जे आतले ऑर्गन्स आहेत शरीरातले ते एकमेकाला चिकटणं, अशा काही प्रकारच्या समस्या दिसतायत आणि त्याच्यामुळे मग पुढे इन्फर्टिलिटी आणखीन काही गोष्टी या सगळ्या होतात. तर ह्याच्यावर आपण काम करतो. आणि मेनोपॉज तर म्हणजे एखाद्या स्त्रीला पिरियड्स चालू होण्यापासनं ते पिरियड्स बंद होण्यापर्यंत ज्या टप्प्यांमधनं तिला जावं लागतं, त्या सगळ्या टप्प्यांवर आपण काम करतोय आणि गेली 30 वर्ष मी हे करतोय. इंटिग्रेटिव्ह अप्रोच म्हणजे नक्की काय आणि तो कधी वापरावा लागेल? हो, तर इंटिग्रेटिव्ह अप्रोच म्हणजे ॲक्चुअली काय आहे, की मी मगाशी म्हणलं तसं, की आजचं जे हे फास्ट पेस्ड युग आहे. म्हणजे खूप आपण सगळीकडे पळतोय, सगळं धावतोय आपण. ते एक तुम्हाला गीत आठवत असेल आशा भोसलेंनी म्हणलेलं आहे. माझी या मना जरा थांबना, पाऊली तुझ्या माझी या खुणा, धावणे तुझे अन मला वेदना. तर अशी अवस्था झालेली आहे आपल्या सगळ्यांची, की आपण इतके फास्ट पेस पळतोय सगळीकडे, त्याचा अतिरिक्त ताण होतोय आणि आपल्या शरीरावर आणि आपल्याला जी लक्षणं निर्माण होतात, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय, की खूप सारे फॅक्टर्स आहेत, की आपलं मन आहे, आपल्या भावना आहेत, आपल्या बिलीफ सिस्टम्स आहेत. या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि त्यामुळे आपल्याला विविध लक्षणं निर्माण होऊ शकतात. तर अतिरिक्त स्ट्रेस असेल तर त्याचं आपण पुढे बोलू, की त्याचे इम्पॅक्ट कसे होतात. पण ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे होतो. आपल्या तब्येतीवर होतो आणि म्हणून असा विचार करत असताना मी असं बघितलं, की ह्या सगळ्याचा विचार करणारं सायन्स म्हणजे होमिओपॅथी आहे. कारण पहिल्यापासून आम्ही माइंड बॉडी कनेक्शन आणि त्याच्यावरती अभ्यास करून औषधं कुठल्याही आजारात देतो. तर ते करत असताना असंही आपल्याला लक्षात येतं, की मॉडर्न सिस्टम ऑफ मेडिसिन आणि आपली होमिओपॅथी किंवा आयुर्वेद किंवा काही प्रमाणामध्ये चायनीज ट्रीटमेंट सिस्टम्स ह्या सगळ्या ज्या आहेत त्या अशा होलिस्टिक अप्रोचवरती अवलंबून आहेत. आता ॲलोपॅथिक सिस्टम जी आहे ती अतिशय चांगली आहे इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आलाय, तर त्याला इमिजिएट आपल्याला काय करता येईल, तर त्याला बरोबर आहे आपण उचलून त्याला आयसीयूमध्ये ॲडमिट कर, बाकी काही हे कर, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आपल्याला लाँग टर्म जे आजार होतात म्हणजे आता अस्थमा आहे, डायबिटीस आहे, हे जे लाईफस्टाईलमुळे होणारे आहेत, लाईफस्टाईल बदल जे आपल्यात झालेले आहेत त्याच्यामुळे होणारे आहेत आणि त्याचे लाँग टर्म दीर्घकाळ ते चालू असतात आणि हे दीर्घकाळ चालू असतात म्हणून सडनली कधीतरी
हार्ट अटॅक येतो किंवा हे. तर अशा दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांवर आपल्याला अ, विचार हा केला पाहिजे, की काय-काय गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्यावर होतोय आणि त्याला ॲड्रेस करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून इंटिग्रेटिव्ह अप्रोच वेअर वी यूज द नॉलेज दॅट वी हॅव इन ऑल दीज सिस्टम्स अँड इंटिग्रेट इट विथ द मॉडर्न डायग्नोस्टिक टेक्निक्स आणि सायन्स, आणि मग एक अशा प्रकारे त्यांचा उपचार आपण करतो, की तिथे मन, शरीर या सगळ्याचा विचार करून, आजाराचा विचार करून मग औषध दिलं जातं. तर ह्याच्या मागे एक गंमत आहे, मला सांगावीशी वाटेल, की जेव्हा आपण विचार करत असतो आणि आपण शोधत असतो, की अरे आपण ह्याच्यावर काम केलं पाहिजे, काहीतरी ह्याच्यावर नवीन संशोधन केलं पाहिजे, त्यावेळेला द युनिव्हर्स इज ऑल्सो लिसनिंग टू यू. आणि तुम्ही मग तशाच प्रकारच्या लोकांना भेटत जाता किंवा ते लोकं तुमच्या आयुष्यात येतात. कारण साधं उदाहरण घेऊया, की आपल्या मनात असा विचार आला, की आपण एक आता गाडी घ्यायची आहे मला. गाडी कुठली एक XYZ आपण गाडी निवडली. काय ते मॉडेल आपण, की हळू-हळू तुमच्या असं लक्षात येईल, की त्याच मॉडेलच्या गाड्या तुम्हाला रस्त्यावर जास्ती दिसायला लागतात. तसंच जेव्हा मी या इंटिग्रेटिव्ह अप्रोचचा विचार करत होतो, तेव्हा मला एक व्यक्ती भेटली. तो म्हणजे लूक कुटिनो नावाचा एक, आता तो माझा मित्रच आहे. तर गेली 10-12 वर्ष आम्ही आता एकत्र काम करतोय. तर हा लूक कुटिनो जो आहे, तो मूळचा गोव्याचा माणूस आहे आणि तो न्यूट्रिशनमध्ये आहे. तो सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आहे आता. म्हणजे खूप मोठमोठ्या हुद्द्यावरचे लोकं, अगदी बॉलिवूड स्टार्स वगैरे आणि अमेरिकेतले लोकं वगैरे हे सगळे त्याच्याकडे न्यूट्रिशनसाठी त्याला कन्सल्ट करतात. तर तोही अशा व्यक्तीच्या शोधात होता, की जो ह्याला ओपन असेल, की बाबा इंटिग्रेटिव्ह, कारण त्याला हे लक्षात आलं, की नुसतं न्यूट्रिशन चेंज करून पण उपयोग होत नाही. या सगळ्या गोष्टी आपण एकत्र केल्या तर उपयोग होतो. आणि अशा प्रकारे माझी आणि त्याची खरं तर ओळख झाली आणि मग बऱ्याचशा केसेसमध्ये आम्ही एकत्र काम करायला लागलो. अजूनही आम्ही काम करतोय. कॅन्सर केसेसवर आहे, इन्फर्टिलिटीवर आहे. अशा प्रकारच्या केसेसमध्ये आम्ही एकत्र काम करतोय आणि खूप छान त्याचा अनुभव आम्हाला आहे. तर अशा प्रकारे हे इंटिग्रेटिव्ह अप्रोचचं माझं हे सुरू झालं आणि त्याच्यात मग दिवसेंदिवस काय-काय करायला लागेल हे बघून आम्ही विविध संशोधनं करून किंवा केसेस बघून त्या बऱ्या कशा होतायत हे बघून आम्ही तो अप्रोच जास्ती वापरतोय. म्हणजे माइंड बॉडी कनेक्शन जे आपण म्हणतो, तसा आपण विचार करतो तसा आपल्या शरीरावर इफेक्ट होतो किंवा आपल्या हेल्थमध्ये पण त्याचा फायदाही होऊ शकतो तसा. सर, तुमच्या बोलण्यामध्ये सारखं माइंड बॉडी कनेक्शन बद्दल जास्ती येत आहे, तर मग ह्याचा काय नक्की जास्ती परिणाम आपल्या याच्यावर होतो? हो, तर माइंड बॉडी कनेक्शन म्हणजे काय? तर मुळात आपण जे मी मगाशी उदाहरण दिलं, की आपण जे विचार करतो किंवा आपल्यावर जे संस्कार होतात किंवा आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट जे आहे त्याच्याशी आपण ज्या प्रकारे रिॲक्ट करतो, ह्या सगळ्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे आपल्या डोळ्यातनं जे आपण बघतो, कानाने जे ऐकतो, नाकाने आपण ज्याचा वास येतो, ऑल्फॅक्टरी हे, या सगळ्याचा आपल्या शरीरावर आणि आपल्या केमिकल स्ट्रक्चरवरती परिणाम होत असतो. आणि जेव्हा आपल्याला एखादी वस्तू किंवा एखादी घटना आपल्याला स्ट्रेसफुल वाटते, त्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये बदल होऊन त्याच्याशी अ, म्हणजे त्याला त्याला त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा त्याच्यात आपला बॅलन्स ठेवण्यासाठी काही प्रकारचे हॉर्मोन्स रिलीज होतात. तर हे खूप महत्वाचं आहे माइंड बॉडी कनेक्शन, आणि हे पूर्वापार आपल्याकडे चालत आलेलं आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर मी मगाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं, की आयुर्वेदामध्ये, नंतर चायनीज मेडिसिनमध्ये आणि होमिओपॅथीमध्ये या तिन्ही याच्यात प्रामुख्याने याचा खूप मोठ्या प्रमाणात विचार केला गेलेला आहे. आणि आपल्या वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये ह्याचे रेफरन्सेस आपल्याला आजही सापडतात. ते त्यावेळेला लिहून ठेवलंय. किंवा आपण जर का अगदी त्याच्यानंतर बघितलं तर समर्थ रामदासांनी जे 205 श्लोक लिहिलेले आहेत, मनाला उद्देशून जे त्यांनी एक गाईडन्स दिलेला आहे, की कसं तू वागलं पाहिजेस. तर हे सगळं, ह्याचा अर्थ काय, की ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती होतोय हे त्यावेळेपासनं लोकांना माहिती होतं. आणि त्याचाच अभ्यास आम्ही आता पुन्हा करून ते कसं आपल्याला, म्हणजे आता मॉडर्न मेडिसिन पण ह्याच्याकडे यायला लागलंय, की बाबा तुमच्या इमोशन्सचा काय प्रॉब्लेम येतो, तुमच्या अँगर,
राग येतो तुम्हाला, तो तुम्ही व्यक्त नाही करू शकलात तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, या सगळ्याचा ते विचार आता करायला लागलेले आहेत. पण आम्ही होमिओपॅथीमध्ये ह्याचा पहिल्यापासून विचार करतो आणि त्याच्या आधारावर आम्ही जे औषध असेल ते सिलेक्ट करतो. म्हणजे तुमच्या नुसत्या शारीरिक लक्षणं, तुम्हाला एखादं इनडायजेशन झालंय, तुम्ही म्हणलात माझं पोट बिघडलंय, मला ऍसिडिटी होते, पचन होत नाही, तर त्याच्या मागच्या त्याचा रूट कॉज काय आहे हे अनालिसिस करताना आम्हाला बऱ्याचदा असं जाणवतं की म्हणजे आम्ही विचारतो आता की तू असं काय आहे इमोशनल लेवलला की जे तुला डायजेस्ट होत नाहीये. कारण हे आपल्याला दिसतंय की माणूस बऱ्याचदा बोलताना बोली भाषेत तो सांगत असतो की मला हे ना, हा माणूस जे वागतोय ना ते मला खरं आवडतच नाही, पचतच नाही मला ज्या प्रकारे तो. सो इनव्हेरिएबली ही इज गिव्हिंग अ सिग्नल टू हिज गट, आणि ते आपल्याला मग ऍसिडिटीच्या स्वरूपात ह्याच्यात आपल्याला दिसतं. तर असंही म्हणलं जातं की आर गट इज द सेकंड ब्रेन. म्हणजे तुमचा मायक्रोबायोम जो आहे, पोटामधले जे जंतू आहेत जे डायजेशन आणि जे काही सगळ्या प्रोसेसेस हे करतात, तर ते खूप सारे तुमच्या विचारांवर आणि ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेस्ड असता तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात शरीरामध्ये, म्हणजे ॲड्रिनालिन आणि कॉर्टिझॉल हे दोन हॉर्मोन्स आहेत. म्हणजे असं उदाहरण बघा की आत्ता समजा तुम्ही इथे बसलोय आपण आणि सडनली तुमच्या समोर वाघ आला एक, तर युअर बॉडी नीड्स टू ऍडजस्ट टू दॅट सिच्युएशन. म्हणजे आयदर तुम्ही त्याच्याशी प्रतिकार करायचा प्रयत्न कराल किंवा पळून तरी जाल. तर फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स आपण म्हणतो त्याला ॲड्रिनालिन कॉर्टिझॉल हे खूप गरजेचं आहे. त्यावेळेला लगेच तुमची हृदयाची गती वाढणं, रक्तपुरवठा चांगला होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण हा जो फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स आहे तो जर सतत येत राहिला, आणि तो आजकालच्या जीवनशैलीमुळे होतोय की आपण, मी म्हणलं तसं, सारखे धावतोय, मग आपण डेडलाईन्स, वी हॅव टू मीट डेडलाईन्स, आपल्याला कामावर गेलं की तिथे बॉस असतो, त्याचे सगळे काय जे हे असतात ते टेन्शन असतं. तर तुमचं शरीर सतत त्या फाईट ऑर फ्लाईटमध्ये राहिल्यामुळे खूप सारे आपल्यावर परिणाम होत आहेत आणि आजारपण होत आहेत. कारण दॅट डिस्टर्ब्स युअर व्हायटल एनर्जी. तुमच्या शरीरामधली जी ऊर्जा आहे, व्हायटल एनर्जी, जसं आता होमिओपॅथीमध्ये मुख्य हे सूत्र आहे की देर इज अ व्हायटल एनर्जी, व्हायटल फोर्स त्याला आम्ही म्हणतो. तर तो फोर्स, ती एनर्जी जर तुमच्यातली बिघडली तर तुम्ही आजारी पडता. हे सूत्र होमिओपॅथीनी मान्य केलं. अर्थात ते पूर्वापार होतं, आयुर्वेदामध्ये पण होतं, पण परंतु जेव्हा मॉडर्न सायन्सचा जास्ती प्रभाव दिसायला लागला तेव्हा हे सगळ्या गोष्टी ते विसरून गेले आणि जास्ती अँटीबायोटिक, अँटी कॅन्सर ट्रीटमेंट वगैरे असं सगळं वापरायला सुरुवात झाली. अर्थात त्याचे खूप फायदेही झाले, पण त्याच्यामुळे असंही झालं की आपण निसर्गापासून दुरावत जायला लागलो. सो होमिओपॅथी अँड दिस इंटिग्रेटिव्ह अप्रोच इज अबाउट ऑल दिस, ब्रिंगिंग यू बॅक क्लोजर टू नेचर, क्लोजर टू युअर सेल्फ, असं हे आहे. ओके. सो मग ह्याच्या रिलेटेड अशी तुम्ही काही केस तुमच्याकडे होती की जी ह्याच्यावर माइंड बॉडी कनेक्शन रिलेटेड त्यांचं सगळं होतं? हो, आता अशा मी म्हणलं तसं मगाशी आम्ही जे एकत्र काम करतो, बरेचसे कॅन्सर पेशंट आहेत, मी आणि लूक एकत्र जे आम्ही बघतो, त्याच्यामध्ये आम्हाला दिसतं की त्यांचं इमोशनल सप्रेशन खूप झालेलं आहे. खूप सारं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आयदर मॅरिड लाईफमध्ये असेल तर मग इन बिटवीन पार्टनर्स त्यांना खूप सारं काहीतरी आपापसात न जमल्यामुळे आणि त्या स्त्रीला आपल्या भावना खूप दाबून ठेवायला लागल्यामुळे त्यांना त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला दिसतं की ब्रेस्ट कॅन्सर झालाय किंवा युट्रसचा कॅन्सर झालाय. तर हे सगळं जेव्हा आम्ही विचार करतो तर त्यावेळेला मग तिचं न्यूट्रिशन काय असलं पाहिजे. न्यूट्रिशन सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण ते शरीरामध्ये तुमचं इन्फ्लमेशन जे आहे ते कमी करतं. कारण समजा तुम्ही जर वाटेल ते खात गेलात तर त्याचे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहेत आणि ते आजारपण निर्माण करतात. तर जेव्हा अशी व्यक्ती आमच्याकडे येते की ज्याला ऑलरेडी हे प्रॉब्लेम्स आहेत, सो फर्स्ट वी लुक इन टू 4 थिंग्स, 4 पिलर्स ऑफ वेलनेस आम्ही त्याला म्हणतो, की त्याच्यामध्ये आपलं खाण्यापिण्यामध्ये काय येतंय ते महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर साखर, मैदा वगैरे असे पदार्थ खूप खात असाल तर मग तुमचे आजार बरं व्हायला वेळ लागतो.
नंतर दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल वेलनेस. तर हे जे मी त्या उदाहरण दिलं, की एखाद्या स्त्रीला तिच्या भावना खूप काळ दाबून ठेवायला लागल्या, तर त्याचा दुष्परिणाम म्हणून तिला कॅन्सरसारखा आजारही होऊ शकतो. तर ह्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आहे झोप. तुम्हाला योग्य ती योग्य तेवढा वेळ डीप स्लीप मिळतेय का? कारण झोपेमध्ये तुमचं शरीर जे आहे ते रिपेअर करत असतं स्वतःला. तर ते आहे का नाही? आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट व्यायाम. कारण आपल्याला असं दिसतंय की व्यायामाचा अभाव आहे किंवा रादर या चारही गोष्टींमध्ये गडबड आहे आता आपल्याकडे सध्या आणि म्हणून ह्या सगळ्या आजारांचं प्रमाण वाढतंय. तर इंटिग्रेटिव्ह अप्रोचमध्ये हे जे आम्ही विचार करतो, या चारही गोष्टींचा विचार करून योग्य ते औषध निवडतो आणि अशा बऱ्याच केसेस आमच्याकडे आहेत आणि इन्फर्टिलिटीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं, की स्त्रिया आमच्याकडे येतात टिपिकली या इंटिग्रेटिव्ह प्लॅनवर जेव्हा बरंच 3-4 वेळेला IVF वगैरे करून ते फेल गेलंय. मग आता काही उपयोग होत नाहीये त्यावेळेला. मग त्यावेळेला हे हे फार महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आम्ही माहिती घेतो, त्यांचा आहारात बदल करतो, त्यांच्या इमोशनल नीड्समध्ये काय-काय इमोशनल गोष्टी आहेत हे बघून त्यांना ॲडवाईस देतो. मेडिटेशन सांगतो, योगाचे ठराविक आसनं करायला सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर खूप चांगला फरक पडतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर साधारण काही महिन्यांपूर्वी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी बघितलेली केस मला आठवते, की जी स्त्री साधारण 42 वय तिचं होतं आणि ती कन्सीव्ह होत नव्हती आणि तिला मल्टिपल प्रॉब्लेम्स होते. तर ह्या प्रकारचा अप्रोच आम्ही घेतल्यानंतर IVF फेलियर्स वगैरे असून सुद्धा तिचं सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आले. ती कन्सीव्ह करू शकली आणि तिला आता एक साधारण 1.5 वर्षाचं बाळ आहे. तर अशा केसेस आम्ही खूप साऱ्या बघतो. कॅन्सरमध्ये पुन्हा कॅन्सर अर्थात ते आता कुठल्या स्टेजला आमच्याकडे येतो ह्याच्यावर आमचा अप्रोच असतो. पण हा अप्रोच जो आहे तो आम्हाला खूप साऱ्या केसेसमध्ये मदत करतो. ओके. सर आता आत्ताच्या ह्याच्यात डिप्रेशनमध्ये खूप जण जातात. सो ह्याचं कनेक्शन आपण डिप्रेशनच्या हिशोबाने आपण काय करू शकतो ह्याच्या? हो, डिप्रेशन हे एक ॲक्चुअली लेबल आहे. थोडक्यात आपण लावतो ते. पण व्हाय डू यू गो इंटू डिप्रेशन? तर त्याचा कॉज आपण शोधतो जेव्हा, तर आम्ही आमची जे हिस्ट्री टेकिंग आहे किंवा आम्ही जेव्हा एखाद्या पेशंटशी ॲक्चुअली गप्पाच मारतो, की "काय बाबा तुला प्रॉब्लेम काय आहे? व्हॉट इज इट दॅट इज बॉदरिंग यू द मोस्ट? मग तुला टेन्शन काय आहे? स्ट्रेस काय आहे?" हे सगळा विचार जेव्हा आम्ही करतो, तर आता ॲक्चुअली काय आहे, की स्ट्रेस म्हणजे काय? की एखादं दिलेलं काम तुम्हाला त्या एक्स्पेक्टेड ह्याच्यात टाईम फ्रेममध्ये किंवा एक्स्पेक्टेड मॅनरमध्ये किंवा पद्धतीने करता येत नसेल, तर तुम्ही गडबडता. कारण दॅट इज नॉट व्हॉट यू आर यूज्ड टू डू. बरोबर आहे? आणि मग जे काय तुमच्या शरीरात होतं, त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. आणि अशा प्रकारचा स्ट्रेस ॲक्युम्युलेट होत गेला, की "अरे मला येतच नाही, मी काय बरोबर नाहीये, मला जमतच नाही, तिला चांगलं जमतं, मला जमत नाही." असं हळू हे होत गेलं, की एक नैराश्य येतं, की त्याला आपण म्हणतो, की हे डिप्रेशन आहे. तर जेव्हा डिप्रेशनची केस आमच्याकडे येते, तेव्हा आम्ही हा विचार करून त्याचा एक रूट कॉज एनालिसिस आम्ही करतो. हे जसं आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण बघतो की एखादा प्रॉब्लेम झालाय, तर ते 5 वाय टेक्निक किंवा 7 वाय डब्ल्यू टेक्निक ते वापरतात, की व्हाय? व्हॉट इज द प्रॉब्लेम? व्हाय डिड इट हॅपन? असं करत आपण मागे जातो. तसंच ह्याच्यात आम्ही ते विचारतो, की हा प्रॉब्लेम काय? ओके, डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय डिप्रेशन? कारण डिप्रेशन एक मोठा आपलं एक लेबल नाही. मला हल्ली लहान मुलं सुद्धा डिप्रेस्ड असतात. हां, तर नेमकं डिप्रेशन म्हणजे काय हे त्याला विचारतो आणि मग एक स्टेप आम्ही जाऊन त्याच्या मागचा कॉज शोधून काढतो. आणि जसं आपण मगाशी बोलत होतो माइंड बॉडी कनेक्शन, तर तुम्ही डिप्रेस्ड असाल तर तुमच्या हॉर्मोनल सिक्रिशन्स बिघडतात आणि जेव्हा तुम्ही एखादी वस्तू तुमच्या मनासारखी होते, तेव्हा तुमच्यामध्ये ऑक्सिटोसिन आहे किंवा डोपामिन आहे. ही हॉर्मोन्स, दीज आर हॅपी हॉर्मोन्स. ती सिक्रीट होतात.
तर जेव्हा म्हणजे थोडक्यात ह्याच्यावर उपचार काय, तर यू हॅव टू डू ॲक्टिव्हिटीज विच विल सिक्रीट दीज हॉर्मोन्स मोर. मग इट मे बी समथिंग दॅट यू लव्ह. म्हणजे आता समजा तुम्हाला काय आवडतं, तर तुम्हाला लेट्स से व्हिडिओ शूटिंग आणि फिल्म मेकिंग आणि हेन तेन आवडतं. तर इफ दॅट बिकम्स युअर प्रोफेशन, देन द चान्सेस ऑफ डिप्रेशन आर लेस. ओके. मला समजा क्रिकेट खेळायला आवडतं आता, किंवा आपण उदाहरणं घेऊ शकतो की तेंडुलकर आहे, विराट कोहली आहे. ह्या लोकांना क्रिकेट वॉज देअर लाईफ अँड पॅशन. सो दे वर व्हेरी हॅपी डुईंग इट अँड दॅट गेव देम मनी, फेम, एव्हरीथिंग. ओके. तर असं जर का आपल्याला खरंच करता आलं, तर आपण खरं डिप्रेशनमध्ये जाणार नाही. तर असा आमचा अप्रोच असतो. डिप्रेशन घ्या किंवा कुठलीही केस घ्या, त्याच्या रूट कॉजकडे जाणं खूप महत्वाचं आहे. ADHD म्हणजे नक्की काय? होमिओपॅथी कसं काम करतं त्याच्यामध्ये? हो, आता ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. आत्ताच्या या युगामध्ये आपल्याला ही खूप साऱ्या प्रमाणामध्ये लहान मुलांमध्ये दिसते. तसंच एक ॲडल्ट ADHD पण प्रकार आहे. त्याच्यामध्ये मुख्य हे काय होतं, की ते लहान मूल किंवा ती व्यक्ती जी आहे, ती फोकस करू शकत नाही. दे आर व्हेरी रेस्टलेस. एका ठिकाणी बसत नाही. म्हणजे टिपिकली पालक आमच्याकडे येतात ते मुलाला घेऊन, की अहो, ते एका ठिकाणी बसत नाही, फार चंचल आहे, सारखा इकडे-तिकडे धडपड करत असतो, वस्तू पाडतो, फोडतो, एकाग्रता नाही. शाळेतनं तक्रारी येतायत, की लेक्चर देतायत मॅडम आणि हा मधनंच उठून कुठेतरी चालायला सुरुवात करतो काइंड ऑफ. तर अशा प्रकार चा जो आजार आहे त्याला ADHD असं म्हणतात. आणि मी म्हटलं तसं, की हा लहान मुलांमध्ये पण आपल्याला दिसतोय आणि मोठ्या लोकांमध्ये पण दिसतोय. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे, ते आपण आता जे एक्सपोज होतोय विविध इनपुट्सना. म्हणजे आपल्या आपण जे आता बसलोय, तर देअर आर थाउजंड्स ऑफ इनपुट्स कमिंग फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. म्हणजे आता मी विचार करताना, की आता काय हा पॉडकास्ट आहे, मग नंतर 12 वाजता माझ्याकडे हा पेशंट येणार आहे, तो येणार आहे, हे ते. तर हे सायमल्टेनियसली चालू आहे. इकडे टीव्ही चालू आहे, तिकडनं फोन वाजतोय. ह्या सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्ड जे करायला पाहिजे, तर मी पटकन म्हणून मी एक काम सुरू करतो आणि एकदम सडनली मला आठवतं, की अरे, मला ते अमक्याला मेसेज करायचा होता. मग ते बाजूला राहतं, मी तो विचार करतो. तर हे जे इनपुट्स आपल्याकडे येतायत, ते पूर्वीपेक्षा आता 1000 पटींनी जास्ती वाढलेत. आणि आपण जर बघितलं तर गरोदरपणामध्ये स्त्रियांना अ, ह्या प्रकारच्या इनपुट्सना खूप सामोरं जावं लागतं. टीव्ही आहे, सिनेमा आहे, बाहेरनं आवाज येतायत. हे सगळे थाउजंड्स ऑफ इनपुट्स कमिंग इन, दे हॅव टू रिस्पॉन्ड टू इट. तर हे सगळे संस्कार त्या बाळावर नकळत होतायत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे ADHD आणि याचं प्रमाण वाढताना दिसतंय. इथे सुद्धा पुन्हा ते माइंड बॉडी कनेक्शन आणि हे सगळं आलं. मगाशी म्हणलं तसं, की नुसते आपले विचार नाही, तर आपल्यावर झालेले संस्कार, ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप फरक पडतो. तर ADHDवर अतिशय प्रभावी औषधं होमिओपॅथीमध्ये आहेत. अर्थात पुन्हा ADHD म्हणजे ते बाळ नेमकं काय करतंय, काय नाही करत आहे, ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही त्याच्यावर उपचार करतो. त्याला थोडंसं लाँग टर्म हे लागतं. कारण बऱ्याचदा काय होतं, की हल्ली असंही आम्हाला दिसतंय, की ADHD बरोबर आणखीन काही प्रकारचे म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की स्वमग्नता किंवा अशा प्रकारे शाळेतनं अशा तक्रारी येतायत, की दॅट चाइल्ड इज नॉट कॅचिंग अप विथ काय जे आम्ही शिकवतोय ते. म्हणजे थोडंसं मेंटली तो थोडं बॅकवर्ड आहे किंवा तर असे बऱ्याच गोष्टी. तर बऱ्याचदा असं लक्षात येतं, की अ, त्या बाळामध्ये काही दोष नाहीये, पण हे खूप सारे जे इनपुट्स येतायत ते बाळ मॅनेज न करू शकण्यामुळे त्याचं एक लक्ष आणि त्याची एक आवड एका बाजूला एका ह्याला असल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर त्यामुळे या सगळ्याचा विचार करून योग्य ते औषध आम्ही निवडतो. म्हणजे होमिओपॅथीमध्ये अ, प्रत्येक माणसाला त्याचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी, त्याच्या तक्रारी या सगळ्याचा विचार करूनच औषध दिलं जातं. ते ADHD असो किंवा मगाशी म्हणलं तसं आपण कॅन्सर असो किंवा आणखीन कुठलाही आजार असो.
हे रूट कॉज अनालिसिस आणि हे सगळं करूनच आम्ही त्याचं युनिक औषध शोधतो. सर, अशी एखादी अनयुज्युअल केस आहे की ज्याचा रिझल्ट तुमच्या अपेक्षेच्या बाहेर पण चांगला निघाला? हो, आता रिसेंटली आठवते ती एक केस मी तुम्हाला सांगतो. अशा बऱ्याच केसेस आहेत, पण रिसेंटली आठवते ती केस मुद्दाम सांगतो. आणि बऱ्याचदा काही हे गैरसमज असतात होमिओपॅथीबद्दल, ते सुद्धा या 1-2 केसेसमधनं दूर होतील म्हणून मी ते सांगतो. एक बाळंतपणाची केस होती. तर आता मुळात असं खूपदा असा समज असतो लोकांचा, की होमिओपॅथी म्हणजे हे सुशिक्षित लोकांसाठी आहे, ज्यांना हे सगळं एक्सप्रेस करता येतं, त्यांच्यासाठी आहे वगैरे. तर मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी खेडेगावात प्रॅक्टिस केली. तर आपल्याला पेशंट दरवेळेला सिम्प्टम्स काही सांगूनच देतोय असं नाही. त्याच्या वागण्यातनं, ज्या पद्धतीने तो चेहऱ्यावरती त्याचे भाव आहेत, त्याच्या हालचाली आहेत, ह्याच्यावरनंही बरेचसे त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं आपल्याला मिळत असतात सिम्प्टम्स. तर एक पेशंट आमच्याकडे आली होती, ती फासेपारदी कम्युनिटीमधली, म्हणजे नोमॅडिक ट्राईब, ते असे भटकून हे करतात, कुठेही धड एका ठिकाणी ट्रीटमेंट घेणार नाहीत वगैरे. तर ती 9 महिने तिचे पूर्ण झाले होते. डिलिव्हरीच्या वेदना तिला यायला लागल्या आणि म्हणून ती आली. तिला आम्ही ॲडमिट केलं, तपासणी केली, अजून वेळ आहे वगैरे. सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलेलं होतं. काही वेळाने असं जाणवलं की ती खूप आरडाओरडा करतीये, जोरजोरात ओरडतीये आणि तिला त्या वेदना सहन होईनात. आणि मग आम्ही तिला जाऊन बघितलं, तर ती खूपच ओरडत होती, हातवारे करत होती. जवळ लोकांना येऊ देत नव्हती, थुंकत होती त्यांच्या अंगावर. इतक्या तिला वेदना त्या सहन होत नव्हत्या. आणि जेव्हा तपासणी केली परत, तर तेव्हा अजून जे पिशवीचं तोंड आहे ते म्हणावं तेवढं उघडलं नव्हतं. तर आता हे जे सगळं आहे त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला ह्या सगळ्या ह्याचा. आता बाकी काय त्या स्टेजमध्ये तिला विचारण्यात काही अर्थ नव्हता, की तुला काय होतंय काय? ते ऑब्व्हियस होतं, जे दिसतंय आपल्या डोळ्यासमोर. तर त्यामुळे मग आम्ही विचार करून तिला औषध द्यायचं ठरवलं. तोपर्यंत ती इतकी व्हायलंट झाली, की ती बेडवरनं पळून हॉस्पिटलच्या बाहेर पळायला लागली वगैरे. मग तिला आम्ही धरून आणलं वगैरे. आणि हे सगळं सगळ्याचा विचार करून मी तिला एक औषध दिलं. बेलाडोना नावाचं एक होमिओपॅथिक औषध आहे. ते नाव सांगतोय, त्याची अशी बरीचशी औषधं आहेत, पण हे लक्षणं त्याची अगदी प्रॉमिनंट त्या औषधामध्ये आम्हाला दिसली. आणि ते दिल्यानंतर, त्याचे 2-3 डोस दिल्यानंतर ती अक्षरशः इतकी शांतपणे त्या वेदना सहन करू शकली. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि अगदी व्यवस्थित ते हे झालं. तर ही अगदी इनिशियल स्टेजमधली माझी केस होती, जेव्हा मी पण हे एक्सपेरिमेंट करत होतो, की अरे ह्या अशा प्रकारच्या केसेसमध्ये होमिओपॅथी खरंच काम करतं का? मी वाचलंय, पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तेव्हा मला नव्हता. तर हे मी प्रॅक्टिकली मग अनुभवलं. ही एक खूप छान केस सुरुवातीच्याच काळात मी बघितली आणि त्याच्यामुळे मला खूप एन्करेजमेंट किंवा प्रोत्साहन मिळालं, की आपण अशा ह्याच्यात काम करायला पाहिजे. आणि मग त्याच्यात मी खूप केसेसमध्ये काम केलं. काही केसेस माझ्या ते YouTubeवर वगैरे मी अपलोड केले आहेत. तर खूप छान त्याच्यात रेफरन्सेस हे रिझल्ट्स आपल्याला मिळाले. अलीकडची एक केस, एक मुलगी, तिला एक प्रकारचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे ती एका हॉस्पिटलमध्ये पुण्यात ॲडमिट होती. कॅन्सरची ट्रीटमेंट चालू होती. त्याचे इफेक्ट्स चांगले झालेले होते, पण त्याचे काही साईड इफेक्टही तिला जाणवत होते. उदाहरणार्थ, तिच्या पायांमध्ये प्रचंड प्रमाणात आग होत होती आणि काही केल्या ते कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट तिला जे दिली गेली होती त्यांनी ते कमी होत नव्हतं. तर अशा वेळेला तिच्या मावशीनी आधी मला कॉन्टॅक्ट केलं, की अहो माझी अशी तिला तुम्ही देऊ शकता का? हो, देऊ शकतो. तर ती ॲडमिट होती. आम्ही व्हिडिओ कॉलवर ही केस केली. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता तिची लक्षणं तीच, की नाही मला भयंकर आग होतीये आणि काही करता येत नाही मला. तर माझं ऑब्झर्वेशन काय होतं, की ही व्यक्ती काय करतीये या सगळ्या ह्याच्यात. तर ती बसलेली होती हॉस्पिटलच्या बेडमध्ये आणि पायावर, मांडीवर आणि पाय तिचे बर्फाच्या बादलीत, बर्फ टाकला होता त्या बादलीत ती बुडवून बसली होती आणि इथे सगळं बर्फ लावलेला होता पायाला. तर आता दिस वॉज व्हेरी पिक्युलियर. अगेन हे माझं ऑब्झर्वेशन होतं.
मी तिला विचारलं की का तू असं हे करतेस, तर ती म्हणली की मला हे असं बसल्यावर आणि असं बर्फाचं हे घेतल्यानंतर एक अर्धा तास मी असं केलं तर निदान 2 तास झोप लागते. नाही तर तो इफेक्ट संपला की पुन्हा हे मला त्रास जाणवायला लागतो. तर तिला ह्या लक्षणांवरनं मी एक होमिओपॅथिक औषध दिलं आणि त्याच्यानंतर मी कुठे ट्रिपला जाणार होतो. तर त्या दिवशी संध्याकाळी औषध दिलं असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला तिच्या आईचा फोन आला आणि ती म्हणली, की "अहो डॉक्टर काय दिलत तुम्ही?" मी म्हणलं, "काय झालं काय आईला?" तर ती म्हणली, "अहो इतकी शांत ती झोपली. तुम्ही औषधं दिल्यात. 2च डोस आम्ही दिले, संध्याकाळी 1 आणि रात्रीचा 1 आणि ती शांत झोपली आणि तिची आग-बीग सगळी कमी झाली आहे." आणि त्याच्यानंतर ती इम्प्रूव्ह होत गेली. आता जवळ-जवळ एक 3 महिने, 4 महिने झालेत. आता तिला ती आग होणं वगैरे सगळं बंद झालंय आणि शी इज रिकव्हरिंग फ्रॉम हर ओरिजिनल प्रॉब्लेम. तर ही सुद्धा एक जरा वेगळी आणि अनयुज्युअल केस की इमिजिएट रिलीफ. तर म्हणून मी या मुद्दाम 2 केसेस का सांगितल्या, की लोकांमध्ये गैरसमज आहेत, की एक सुशिक्षित लोकांना ज्यांना एक्सप्रेस करता येतं त्यांनाच होमिओपॅथी काम करते, अक्यूट इमर्जन्सीजमध्ये काम करत नाही. तर असे हे अगदी गैरसमज आहेत. तुम्हाला पेशंट सारखं सांगत असतो, तो बोलेलच असं नाही, तो दाखवत असतो, तो व्यक्त होत असतो. हे सगळं तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि मग तुम्हाला ॲक्युरेट होमिओपॅथिक औषध निश्चित देता येईल. तर आपण जसं नॉर्मल गोळ्या आपण ट्रॅव्हल किटमध्ये वापरतो, घेऊन जातो, तसं होमिओपॅथीमध्ये काही आहे? त्या गोळ्या आपण घेऊन जाऊ शकतो इमिजिएट रिझल्टसाठी? हो. तर हाही खूप खूप एक चांगला प्रश्न आहे. कारण आम्ही नेहमी म्हणतो, की होमिओपॅथिक इज व्हेरी, व्हेरी पेशंट स्पेसिफिक किंवा तुमचा स्वभाव, आवडी तुमच्या तक्रारी हे विचार करून आम्ही औषध देतो. त्यामुळे तुम्हाला जे देतोय ते ह्याला देऊच असं नाही. तर अशात मग हे होमिओपॅथिक किटसारखं किंवा काय किंवा आता मी होमिओपॅथी चालू केलं आणि मला नाही घ्यायची आहेत ॲलोपॅथिक औषधं शक्यतो. पण मग मी ट्रॅव्हल करतोय आणि मला ॲसिडिटीचा त्रास झाला. मी काहीतरी खाल्लं आणि त्याच्यामुळे मला काहीतरी डायरिया सुरू झाला किंवा सर्दी पडसं झालं. तर अशा वेळेला काय करायचं? की ती गोळी ॲलोपॅथीची घ्यायची का? तर त्यासाठी एक ट्रॅव्हल किट मी स्वतः तयार केलेलं आहे, की त्याच्यामध्ये साधारण 20 औषधं आपण अशी घेतली आहेत, की जी ब्रॉड स्पेक्ट्रम जसं औषधं असतात ॲलोपॅथीमध्ये, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक वगैरे असं आपण म्हणतो. तशा प्रकारे ही 10-20 प्रकारची जी औषधं आहेत, तर ती अशा बऱ्याचशा तक्रारींवर काम करतात अशी औषधं आहेत. म्हणजे जनरल तुम्ही ते जर किट तुमच्याबरोबर ठेवलं, तर नॉर्मली होणारा जो प्रॉब्लेम आहे, अक्यूट तुम्हाला जी इमर्जन्सी आली आहे, त्याच्यावर ते औषध त्याच्यात एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आम्ही दिलंय. त्याच्याशी रिफर करून किंवा माझ्याशी संपर्क केलात किंवा कुठल्याही डॉक्टरशी, होमिओपॅथिक डॉक्टरशी संपर्क केलात, तर तुम्हाला त्यांना लगेच लक्षात येतं. तुम्ही "अहो, मला असं-असं आहे, ॲसिडिटी वाढली आहे, कुठलं घेऊ?" तर तो सांगू शकेल, "अरे, ह्यातलं तू अमुक नक्स वोमिका औषध आहे, ते आत्ता घे. नंतर तू परत घरी पोहोचल्यावर तुझ्या डॉक्टरांना भेट" किंवा काय. तर अशा प्रकारे एक किट आहे, ते फार चांगले त्याचा उपयोग होतो. लहान मुलांमध्ये रात्री अपरात्री पोटात दुखायला लागलं हे, तर डॉक्टरकडे जाणं किंवा आपल्याला अवेलेबल नसतात डॉक्टर, त्यावेळेला आपण ह्या किटचा वापर करू शकतो किंवा काही आमचे पेशंट जे आहेत ते त्यांच्या पेट्सना म्हणजे त्यांच्या कुत्र्यांना, मांजरांना सुद्धा इथली औषधं अक्यूट प्रॉब्लेम्ससाठी देतात आणि ते आम्हाला फीडबॅक देतात, की खूप चांगला उपयोग झाला त्याचा. मला वाटत होतं त्याचं जरा अंग दुखतंय, पाठ दुखतीये वगैरे, मग मी अमुक तुमचं ते लिहिलं होतं, ते औषध दिलं आणि चांगला उपयोग झाला. पण अर्थात मी म्हणलं तसं, की धिस इज फॉर अक्यूट इमर्जन्सी यूज. आयडियली तुम्ही डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेऊनच औषध घेतलं पाहिजे. ओव्हर द काउंटर काहीतरी वाचून औषधं कृपया घेऊ नका. कारण ही औषधं जी आहेत त्याची ॲक्शन खूप डीप ॲक्टिंग औषधं आहेत आणि ती घेण्यासाठी तुम्हाला Google नाही तर तुमचा डॉक्टर हा फार महत्वाचा आहे. ओके. सो तुमचं पुढचं आता व्हिजन काय, की अजून काय करायचं आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये? अर्थात आता विजन म्हणलात तुम्ही तर मला असं वाटतं अजूनही, की हा जो अप्रोच आहे मेनली होमिओपॅथी आणि इंटिग्रेटिव्ह अप्रोच, ज्याच्यामध्ये आम्ही नुसती औषधं नाही, तर तुमचा आहार, तुमची जीवनशैली, व्यायाम
या सगळ्याचा उपयोग करून आम्ही तुम्हाला ट्रीट करू शकतो, ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस अजून खूप लोकांमध्ये नाहीये आणि अशा प्रकारे आपण हे इंटिग्रेट करू शकतो. हा अवेअरनेस इव्हन ॲलोपॅथिक डॉक्टरांमध्ये आता हळू-हळू जसा आमचा लोकांशी संबंध येतोय, संपर्क वाढतोय, तर आणि ते ॲक्सेप्ट करतायत या गोष्टींना. कारण मुळात काय आहे, की मी मगाशी सांगताना तुम्हाला सांगितलं, की देअर आर मल्टिपल फॅक्टर्स आणि अक्यूट इमर्जन्सीमध्ये खूप वेळेला तुम्हाला ते ॲलोपॅथिक औषध काम करून जातं. पण आता त्या डॉक्टरांच्याही लक्षात आलंय, की लाँग टर्ममध्ये अरे, ह्याला खूप इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत, सगळं काही आहे. वर्षानुवर्ष हा नुसतं ते औषध खातोय आणि लोकांची पण मुळात लोकांना असं एक मानसिकता लोकांची झाली आहे, की मी हे औषध खाल्लं ना, की मी बरा होईन बास. मला बाकी काही करायला तुम्ही सांगू नका. माझं 110 किलो वजन आहे, पण मी व्यायाम नाही करणार. तुम्ही काहीतरी मला एक औषध द्या, इंजेक्शन द्या, ज्यानी वजन माझं कमी होईल. तर दीज आर शॉर्टकट्स. तर आपण हा जर अवेअरनेस अगदी अर्ली एजमध्येच सुरू केला टीनेजपासनं, की तुमचं खाणं-पिणं, व्यायाम, झोप ह्या सगळ्या गोष्टींना किती महत्त्व आहे आणि ॲक्युरेट होमिओपॅथिक औषधं किंवा ॲक्युरेट मेडिकेशन ह्याला किती महत्त्व आहे. ते किंवा तुमचं पॅशन जे आहे, मी म्हटलं तसं म्युझिक, आता आम्ही म्युझिक थेरपी सुद्धा इंटिग्रेट करतो ह्याच्यात. तर दॅट ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट, की हाऊ द व्हायब्रेशन्स ऑफ पर्टिक्युलर म्युझिक, स्पेशली इंडियन क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, ह्याचे खूप चांगले आम्हाला फायदे दिसतायत या केसेस ट्रीट करण्यामध्ये. तर त्यामुळे ह्याचा प्रचार आणि प्रसार मॅक्सिमम करायचा, हे आता पुढचं एक उद्दिष्ट घेऊन आम्ही काम करतोय. सर धन्यवाद आमच्या शोमध्ये आल्याबद्दल. कारण आम्हाला होमिओपॅथीमध्ये इंटिग्रेटिव्ह अप्रोच, माइंड बॉडी कनेक्शन्स आणि वुमन्स हेल्थमध्ये जे तुम्ही आतापर्यंत कार्य करता आहात, त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला नवीन समजल्या आहेत. आणि जे अॅक्यूट ह्याच्यामध्ये आपण जे गोळ्या आपण आता ह्याच्यात होमिओपॅथीमध्ये तुम्ही चालू केल्या, जे किट बनवलंय, तेही खूप फायद्याचं आहे लोकांसाठी, की जे आपण डेली कॅरी करू शकतो काही गोष्टींसाठी. सो अजून एकदा धन्यवाद म्हणतो सर. प्रत्येक गोष्ट मागं शिकवण सोडून जाते आणि आजची गोष्ट होती विश्वासाची, निसर्गावर, संयमावर आणि अदृश्य असलेल्या उपचार शक्तीवर. शांत वॉर्डपासून ते रुग्णाच्या चेहऱ्यावर परत आलेल्या हास्यापर्यंत. होमिओपॅथी ही फक्त ट्रीटमेंट नाही, ती आयुष्याचा बदल आहे. जर आजचा संवाद तुमच्या मनाला भिडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू द्या. मी धनेश कुलकर्णी आणि हे आहे बीट डिफरंट पॉडकास्ट, जिथे प्रत्येक भाग तुमचं मन, विचार आणि जीवन थोडं वेगळं करतो. पुढच्या वेळी भेटू, तोपर्यंत निरोगी राहा, प्रेरित राहा. धन्यवाद.